हॅलो, गुड मॉर्निंग, हाय एव्हरीवन. तर आज रोटोरुआ मध्ये न्यूझीलंड मध्ये आमचा डे 3 आहे. आज आम्ही जातोय वैमांगू नावाची जागा आहे. रोटोरुआ पासून खाली साऊथ ईस्ट अशा लोकेशन वरती ती जागा आहे आणि तिथे आहेत व्हॉल्कॅनिक व्हॅली अशी हे आहे तिकडे. आणि तिथे जिओथर्मल सगळे तुम्हाला स्प्रिंग्स आणि व्हॉल्कॅनिक ह्याचं जे काय म्हणतो जिओग्राफिकल स्ट्रक्चर जे बनलेलं असतं ते सगळं तुम्हाला तिथे बघायला मिळणार आहे. तिथे 2 टूर्स आहेत. एक आहे ती सेल्फ गाइडेड वॉक टूर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही 1-1.5 तासाचा वॉक करता आणि आजूबाजूचा परिसर त्याची माहिती घेता बघता. आणि एक आहे ती क्रूज आहे, ती पण मला असं वाटतं 1 आवरची क्रूज आहे. इकडनं रोटोरुआ पासून एक साधारण 25 to 30 मिनिट्सचा ड्राईव्ह आहे तो. आणि त्याच्यानंतर क्रूजच्या आधी 20 मिनिट्स तुम्हाला यू हॅव टू बी देअर. आणि मग त्यामुळे आम्हाला ते पोचणं थोडंसं अवघड वाटत होतं, पण तरी आम्ही केलं बुकिंग. आता बघूयात, सकाळी आम्ही लवकर उठून आवरून निघालो तर आहोत. आता बघूयात काय काय होतंय आणि आम्ही किती वाजता तिथे पोहोचतोय, आम्हाला काय काय बघायला मिळतंय ते सगळं आम्ही शेअर करत राहू. सो बाय, स्टे ट्यून. चला, तर क्रूज सुरू झाली आहे आणि ही क्रूज एन्जॉय करता करता वैमांगू बद्दल थोडंसं जाणून घेऊया. तर झालं असं की 1903 मध्ये इथे व्हॉल्कॅनिक इरप्शन झालं आणि ते साधारण 1500 फूट वरती आकाशात बघायला मिळालं आणि आजूबाजूच्या सगळ्या परिसरातून हे दिसलं. आणि जेव्हा त्या व्हॉल्कॅनिक इरप्शन नंतर सगळा काळा मड आणि हे जेव्हा बाहेर निघालं, म्हणजे लावाचा जो थंड झालेला रस असतो तर त्याच्यामध्ये सगळा काळा रंग, माती, दगड हे सगळं एकत्र झालेलं होतं. त्यामुळे तिथले जे मावरी लोक होते त्यांनी काळं पाणी असं त्याला म्हणून संबोधित केलं आणि त्याचं नाव म्हणून हे वैमांगू असं झालं. तर वैमांगूचा अर्थच काळं पाणी आणि म्हणून हे काळं काळं त्यांना सगळं जो लावाचा रस दिसला त्याला त्यांनी काळं पाणी आणि वैमांगू असं ह्या जागेचं नाव पडलं. आणखीन एक गंमत म्हणजे अशी की या 1903 पासनं हे सगळ्यात मोठे गिझर्स, म्हणजे जगामधले सगळ्यात मोठे गिझर्स म्हणून प्रसिद्ध होते एका ठराविक काळापर्यंत. त्यामुळे इथे भरपूर जगातला म्हणजे इंटरेस्ट त्यांनी आकर्षित केला होता. खूप लोक इथे अभ्यास करण्यासाठी वगैरे पर्यटक खूप येत होते. आणि आत्तासुद्धा आपल्याला बघायला मिळते त्याचा टाईप जो आहे, म्हणजे त्या गिझरचे वेगवेगळे टाईप असतात, तर त्याचा जो टाईप आहे तो म्हणजे फाउंटन गिझर असं त्याला म्हटलं जातं. तर ही सगळी पाण्याची कारंजी आपल्याला दिसत आहे तिथे भरपूर. तर होतं असं की ज्या भेगा आहेत त्या तलावातलं गार पाणी त्या सगळ्या भेगांमधनं आत जातं आणि अक्षरशः ते बॉईल होतं आणि बॉईल झाल्यानंतर त्याची स्टीम आणि ते बॉइलिंग वॉटर असं वर फेकलं जातं आणि त्याची ही कारंजी आपल्याला इथे बघायला मिळतात. तनिष्का आता ड्राइव करते अपनी बोट. वाव, कॅप्टन तनिष्का, हाय. हॅलो. तर आता आपली बोट क्रूज जी होती वैमांगूची व्हॉल्कॅनिक व्हॅलीची ती तर पूर्ण झाली आहे आणि आपण आता आलोय त्यांच्या परत सेंटरला, जिथे हे गिफ्ट शॉप आहे. प्राण्यांची खरी कातडी हे बघा, जवळनं दाखवतो. फॉक्स लेदर वगैरे वाटतंय मला हे डेफिनेटली. या ॲक्च्युअल वूलपासनं बनवलेल्या, मरिनो वूलपासनं वगैरे बनवलेल्या क्राफ्टेड ह्या वस्तू आहेत. ही पर्स आहे, एक छोटीशी हँडबॅग, छोटीशी हँडबॅग आहे. नंतर हे सॉफ्ट टॉयज त्यांनी बनवलेले आहेत, हे पण वूलचे आहेत. तनिष्काला ही मरिनो मेंढी खूप आवडली. हॅलो. तर आता वैमांगूची जी बोट क्रूज आहे
आहे, अजून एक पुढे 32 मिनिट्स हवे. तर तिथे लावापासनं ग्लास ब्लोईंगच्या ज्या आर्ट आहे केलेलं, त्याची मोठी एक गॅलरी आहे, गार्डन्स आहेत, भरपूर कलाकृती तिकडे बघायला मिळणार आहेत आपल्याला. तर म्हणून आम्ही आता तिकडे बघायला चाललोय. आणि वाटेमध्ये खूप सुंदर असा सिनिक ड्राईव्ह आहे, तो अनुभव पण खूप छान आहे. हिरवे म्हणजे अगदी हिरवेगार डोंगर आहेत, निळं म्हणजे अगदी निळशार आकाश आहे. तर ओव्हरऑल न्यूझीलंडमध्ये नुसता रोड हे जरी तुम्ही केलात तरी सुद्धा तो खूपच सुंदर आहे. इथे आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे. मी तुम्हाला जेवढं झूम करून दाखवता येतं तेवढं मी करून बघते. हे $4000च्या आसपास आहेत. आणि ही जी प्लेट दिसते, होम डेकॉरची प्लेट्स वगैरे आहेत, हे वॉल पीसेस वगैरे जे आहेत ते साधारण $4000 ते $5000च्या आसपास आहेत. असं साधारण मी तुम्हाला छोटी छोटी आयडिया देऊ शकते. हे प्रॉडक्ट खूप एक्सपेन्सिव्ह आहेत. इथे जे विक्रीला हे सगळे ठेवलेले आहेत, ही त्यांची गॅलरी आहे. इथे जर तुम्हाला काही विकत घ्यायचं असेल तर या गोष्टी आहेत. आणि हे ट्रेज आहेत अशा प्रकारचे. हे बघा, अशा छोट्या छोट्या डेकोरेशनच्या वस्तू आहेत. आर्ट तर अमेझिंग आहे. हे बघा, हे मी तुम्हाला दाखवू शकते. आत त्याच्या बऱ्याच या केलेल्या आहेत, छोटे 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 डिटेल्स केलेले आहेत. हे बघा, एका बॉलच्या आतमध्ये ग्लासच्या. तर ते खूप अमेझिंग आहेत. शो पीसेस, होम डेकॉर ह्याच्यासाठी वगैरे हे खूपच सुंदर आहे. पण किमती खूप आहेत आणि घेऊन जाण्यासाठी इंटरनॅशनली वगैरे हे तसे डेलिकेट असणार आहेत. हॅलो, तर आम्ही आलोय आता हुका फॉल्स बघायला. हे ग्लास ब्लोईंग लावाचं जे ठिकाण आहे त्याच्यापासून फक्त 7 मिनिटाचा ड्राईव्ह आहे हुका फॉल्सचा. आणि इथे खंडाळा, लोणावळा याला जशी गर्दी असते तशी गर्दी इथे कार पार्क मध्ये खूप प्रचंड गाड्या लागलेल्या आहेत. तर आता आपण आलोय हुका फॉल्स. पण त्या व्ह्यू पॉइंटला जाऊया. हे बघा केवढी गर्दी आहे इथे आणि भरपूर लोक आलेले आहेत. आवाज बघा केवढा येतोय धबधब्याचा. हे बघा, हा जबरदस्त जोरात वाहतोय. तर हा जो हुका फॉल्स आपल्याला दिसतोय तो म्हणजे बेसिकली छोट्या छोट्या अनेक वॉटरफॉल्सचा संचय आहे आणि तो एकत्रितपणे मग नंतर हुका फॉल्स बनतो. आणि हा हुका फॉल्स आहे वैकातो रिव्हरच्या वरती. आणि वैकातो हे अजून एक नाव, मावरी नाव आहे. तर आत्तापर्यंत आपल्याला समजलंच असेल की वैमांगू, वैतोमो म्हणजे वै म्हणजे पाणी. तर पाण्याशी वैचा संबंध जोडलेला आहे हे तर आपल्याला समजलंच असेल. मग कातोचा अर्थ काय आहे, तर हे छोटे छोटे जे शब्द आहेत मावरी भाषेतले ते जाणून घेण्याला पण खूप मजा येते. आणि आपल्याला समजताना एकदम सोपं जातं की ह्याचं नाव असं का पडलंय. तर कातोचा अर्थ असा आहे की नदीच्या पात्रातलं पाणी जेव्हा समुद्रामध्ये मिळतं तर तो खेचून घेण्याची जी प्रक्रिया आहे त्याला कातो असं म्हटलं जातं मावरी भाषेमध्ये. आणि म्हणून ह्याचं नाव, या रिव्हरचं नाव वैकातो असं पडलेलं आहे. आणि न्यूझीलंडमधली ही सगळ्यात मोठी नदी आहे असं इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन हुका फॉल्सबद्दल सांगायचं झालं तर खूप मोठा वॉटरफॉल आणि जगातले मोठ्या मोठ्या वॉटरफॉलमध्ये ह्याची गणना होते. आणि 220 क्युबिक मीटर्स पाणी पर सेकंड एवढा त्याचा फ्लो आहे. तर ही झाली छोटीशी हुका फॉल्सची माहिती. आणि आमचा हा दिवस खूपच सुंदर होता. निसर्गाच्या ह्याच्यामध्ये आम्हाला इतकं छान वाटत होतं. तर तुम्हाला हा दिवस आमचा बघताना कसं वाटलं आणि ही माहिती, जी काही मी थोडीशी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला न्यूझीलंडमधली, ती तुम्हाला कशी वाटली आणि ते नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि अजून असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी
चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग आणि पुन्हा भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद.